नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट जी आहे तर ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल तर या 2 महिन्यांचे हप्ते आलेले नाही आहेत, ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC दुरुस्ती केली तरी देखील त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हप्ते आले नाही आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYCच केले नाही आहे तर अशा लाडक्या बहिणींसाठी आत्ताची महत्त्वाची आणि मोठी अपडेट घेऊन आलेला आहोत। तर सोशल मीडियावरती तुमचा अर्ज का अपात्र झालेला आहे किंवा तुमच्या अर्जाचं स्टेटस पाहण्यासाठी अनेक असे व्हिडिओज येत आहेत, तर वेबसाईटवरती लॉग इन करा। तर या ठिकाणी वेबसाईटवरती तुमचा मोबाईल नंबर आणि ID पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि तेथे अर्जाची स्थिती या ठिकाणी अप्रूव्ह तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे ते तुम्हाला पुढे ITR रिटर्न असेल किंवा इतर काही ऑप्शन असतील तर अशा प्रकारे पाहायला मिळेल। तर असे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे हप्ते आले नाही आहेत आणि काही तांत्रिक अडचणींमुळे जे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे तर अशा लाडक्या बहिणींना तर माझी एकच विनंती, तर काळजीपूर्वक माहिती पहा जेणेकरून तुम्हाला अर्जाचा स्टेटस चेक कसा करायचा तर या संदर्भात स्पष्टता मिळणार आहे। तर सगळ्यात प्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत ॲप याच्याद्वारे अनेक लाडक्या बहिणींनी रजिस्ट्रेशन केलं। त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडे देखील रजिस्ट्रेशन काही लाडक्या बहिणींनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर वेबसाईट आहे। तर या 3 प्रकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। फक्त या 3 माध्यमांपैकी एकच माध्यम सध्या अस्तित्वात आहे, ती म्हणजेच वेबसाईट। अंगणवाडी सेविकाताईंकडे सध्या अर्जाचा स्टेटस चेक करता येत नाही आहे आणि त्याचबरोबर नारी शक्ती दूत ॲप आहे सध्या चालत नाही। हे 2 ॲप तर गेले आणि राहिली वेबसाईट। तर वेबसाईटचं देखील काय आता घोळ आहे तुम्हाला माहितीच आहे। अनेक सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की वेबसाईटवरती तुमचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड जो तुम्ही रजिस्टर ज्यावेळी केला होता त्यावेळेचा टाका आणि तुम्हाला लगेच स्टेटस पाहायला मिळेल। तर मुळात असं काही होत नाही आहे। मागील 2 ते 3 महिन्यापासून वेबसाईट व्यस्त आहे। तर वेबसाईटवरती लॉग इन ID आणि पासवर्ड टाकला तर लगेचच तुम्हाला वेबसाईटवरून बाहेर फेकलं जातं। तर अशी अपडेट आहे, म्हणजेच काय की वेबसाईट असेल, नारी शक्ती दूत ॲप असेल आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविका असतील तर यांच्याकडून कोणाकडूनही सध्या तुम्हाला ऑनलाईन फॉर्मचा स्टेटस घर बसल्यास समजणार नाही आहे। तर तुमच्या अर्जाचा स्टेटस फक्त तुमच्या जवळच्या असणाऱ्या तालुका विभागात तर तुम्हाला अर्जाचा स्टेटस या 3 माध्यमातून सध्या चेक करता येणार नाही आहे। तुम्ही देखील आता चेक करून पाहू शकता, तुम्हाला देखील सेम कंडिशन पाहायला मिळेल। तर आता आपला अर्ज पात्र आहे की अपात्र आहे, हप्ते आले नाहीत म्हणजेच ऑलमोस्ट तुमचा अर्ज अपात्र ठरलेला आहे असं समजायला काही हरकत नाही आहे। पण स्टेटस जर चेक करायचा असेल तर यासाठी तुमच्या तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती जे महिला बाल विकास विभाग आहे तर या ठिकाणी तुम्हाला चौकशी करायची आहे। सर्वात प्रभावी माध्यम हेच आहे, कारण का हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आली परंतु दिवसभर ती व्यस्तच आहे। त्यामुळे एकदा का होईना तुम्हाला जर अर्जाची छाननी करायची असेल की माझा अर्ज खरोखरच अपात्र आहे का, तर यासाठी तुम्ही जवळच्या महिला बाल विकास तालुका स्तर असेल, जिल्हा स्तर या ठिकाणी व्हिजिट करू शकता। त्या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला पात्र केलं जात नाहीये, मी आत्ताच सांगतोय। तर तेथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा लाभ का बंद झालेला आहे याची माहिती तुम्हाला मिळणार आहे। आणि राहिला प्रश्न, ज्या लाडक्या बहिणी खरोखरच पात्र आहेत, नियमांचं पालन करतायत, निकषांमध्ये बसत आहेत, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, 65 वर्ष वयोगटापेक्षा कमी वय आहे आणि त्याचबरोबर उत्पन्नाची मर्यादा कमी, घरामध्ये कोणीही इन्कम टॅक्स भरत नाही आहे, 4 चाकी वाहन नाही आहे आणि गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहेत, तर या निकषांचं पालन करून देखील काही लाडक्या बहिणींना तांत्रिक अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिलचा सन्मान निधी आला नव्हता। अशा लाडक्या बहिणींसाठी शासनाने सांगितलेलंच आहे, म्हणजेच मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी सांगितलेलंच आहे की पात्र लाडक्या बहिणींसाठी आम्ही व्हेरिफिकेशन पुन्हा सुरू करणार आहोत, कागदपत्र पडताळणी सुरू करणार आहोत आणि ही कागदपत्र पडताळणी जिल्हा स्तरावरती किंवा तालुका स्तरावरती केली जाऊ शकते। तर याच्यासाठी तुम्हाला काय करायची गरज नाही आहे, सर्व प्रोसेस शासनामार्फत केली जाणार आहे। साधारणतः पुढील काही दिवसांमध्ये ही प्रोसेस सुरू होईल। तर मी सगळ्या लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे त्यांना सांगू इच्छितो, वेबसाईटचा नाद तर सोडून द्या, लॉग इन आणि स्टेटस तिथं चेक करता येत नाही आहे, हेल्पलाईन देखील दिवसभर व्यस्त, अंगणवाडी सेविकांकडे काही अपडेट आले नाही आहे आणि नारी शक्ती दूत ॲपचा तर पत्ताच नाही आहे। त्यामुळे जवळ तुम्हाला माहिती घ्यायची असेल की माझा अर्ज का रिजेक्ट झालेला आहे तर महिला बाल विकास
विकास विभाग, तालुका स्तर, विभाग स्तर, जिल्हा स्तर याशिवाय तुम्हाला काही ऑप्शन नाही आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे आणि त्याचबरोबर EKYC साठी मुदतवाढ होणार नाही आहे. या संदर्भात 100% कन्फर्मेशन सन्माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेलंच आहे. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी खरोखरच पात्र आहेत, फेब्रुवारी महिन्याची EKYC केली होती, मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आले नाही आहे, अशा लाडक्या बहिणींना कागदपत्र फेर तपासणी करून पुन्हा पात्र केलं जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.